नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाची बातमी. आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज. 21 ऑक्टोबरची सर्वात मोठी आनंदाची बातमी. बघा, लक्ष्मीपूजन आजच. बघा, लक्ष्मीपूजन आजच आहे, तर सर्वांना 5,500 रुपये जे आहेत त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 5,500 रुपये. बघा, थेट लाडक्या बहिणींना 5,500 रुपयांचं वाटप जे ते लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने ह्या ठिकाणी होऊ शकतं. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, दिवाळी आहे, दिवाळीचा बोनस तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. आत्ताच तुम्हाला सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तो वाटप झालेला आहे. सप्टेंबरचा हप्ता वाटप झाल्यानंतर आता तुम्हाला पुन्हा एकदा ऑक्टोबरचा जो काही हप्ता आहे तो वाटप होऊ शकतो. 5,500 रुपये तुम्हाला येऊ शकतात. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थेट 5,500 रुपये. त्याच्यामुळं महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयीची. बघा, लक्ष्मीपूजन आज आहे. आजच या ठिकाणी सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम सर्व लाडक्या बहिणींना लक्ष्मीपूजनाच्या पण खूप खूप शुभेच्छा आहे. लक्ष्मीपूजनाच्या पण लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा. आणि लक्ष्मी अशाच पद्धतीने तुमच्याकडे नांदत राहू ह्या पण सर्वांना शुभेच्छा. बघा, लक्ष्मीपूजन आजच आहे. सर्वांना 5,500 रुपये येऊ शकतात. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आहे. बघा, लाडकी बहीण योजना दिवाळी स्पेशल अपडेट. दिवाळीचं स्पेशल अपडेट. बघा, दिवाळी आहे, दिवाळीचं स्पेशल अपडेट आहे. बहिणींसाठी 5,500 रुपयांची ओवाळणी. बघा, बहिणींसाठी लाडक्या बहिणींना 5,500 रुपयांची ओवाळण्याची महत्त्वाची माहिती आपण आत्ताच पाहणार आहोत. बघा, 5,500 रुपये आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पाहिजेत का? कोणकोणत्या महिलांना 5,500 रुपये पाहिजेत? कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पटापट लिहून पाठवा बरं. 5,500 रुपये ज्यांना पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 5,500 रुपये लिहून पाठवायचे. बघा, मुंबई महाराष्ट्र भाऊबीजेच्या शुभ अवसरावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली. राज्यातील बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बघा, या योजनेच्या अंतर्गत दिवाळीसाठी लाडक्या बहिणींच्या खात्यात 5,500 रुपये ओवाळणी जमा होण्याची शक्यता आहे. बघा, या अंतर्गत आपण जर पाहिलं तर दिवाळीसाठी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 5,500 रुपयांची जी ओवाळणी ती जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचा सणाचा आनंद वाढवणे आणि सामाजिक समरसतेला बळकटी देणे आहे. बघा, राज्यातील महिला भगिनींना 5,500 रुपयांची ओवाळणी जी ती जमा होण्याची शक्यता आहे. सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचा जो सणाचा आनंद आहे तो वाढवणे आहे. सणांचा आनंद. बघा, नेहमीच तुम्हाला सणासुदीच्या काळामध्येच लाडक्या बहिणींचे पैसे दिले जातात. रक्षाबंधन असेल, होळी असेल, पोळा असेल, त्याच्यानंतर गुढीपाडवा असेल, दिवाळी असेल, अशा पद्धतीने तुम्हाला सणासुदीच्या काळामध्ये हे जे काही पैसे ते दिले जातात, म्हणजे जेणेकरून तुमचा सणाचा आनंद जो आहे तो वाढला पाहिजे. बघा, 5,500 रुपयांचा लाभ कसा मिळणार लक्षात घ्या. सर्व लाडक्या बहिणींनो, 5,500 कसे येतील? तर योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम फक्त पात्र महिलांना दिली जाणार आहे. जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांना पैसे मिळतील. पात्रता निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री आदित्यताई बघा, आपण जर पाहिलं तर पात्रता निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय आदित्यताई तटकरे यांनी 2 महत्त्वाच्या अटी ठरवलेल्या आहेत. काय? तर सर्व हप्ते नियमित जमा. बघा, ज्या बहिणींना जून 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत योजनेचे सर्व 15 हप्ते नियमित जमा झालेले आहेत त्यांनाच लाभ मिळणार आहे. कारण बघा, तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला पैसे मिळतील. जर तुम्ही पात्र नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जून 2024 पासून सप्टेंबर 2025 पर्यंतचे पूर्ण हप्ते मिळालेत का? सर्व 15च्या 15 हप्ते तुम्हाला मिळालेत का? नियमित जमा झालेत का? कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. 15 हप्ते सर्वांना जमा झालेत का? तरच तुम्हाला या ठिकाणी हे पैसे मिळू शकतात असं सांगितलेलं आहे. बघा, जून 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये 15 हप्ते तुम्हाला दिलेत. ते 15च्या 15 हप्ते तुम्हाला जमा झालेत का? हप्त्यांमध्ये कोणताही खंड पडू नये
नाहीतर ओवाळणीची पात्रता रद्द होईल. बघा, हप्ते जे तुम्हाला दिलेले त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा खंड पडायला नाही पाहिजे असं पण सांगितले. दुसरं महत्त्वाचं म्हणजे KYC व बँक लिंकिंग पूर्ण. बघा, तुमचं जे KYC आहे ते KYC व बँक लिंकिंग पूर्ण असायला पाहिजे. बहिणींचे KYC पूर्ण करणे असणे आवश्यक आहे. त्यांचे बँक खाते लिंक झालेले असावे. बघा, तुमचं जे काही बँक खातं आहे ते त्या ठिकाणी लिंक असायला पाहिजे. अर्ज होल्डवर नसावा. तुमचा जो अर्ज आहे तो होल्डवर नसावा, म्हणजे तुमचा अर्ज जो आहे तो पेंडिंग नसावा. तुमचा अर्ज पात्र झाला पाहिजे, अन्यथा लाभ तुम्हाला मिळणार नाही. याप्रमाणे या योजनेच्या अंतर्गत फक्त योग्य पात्रता असलेल्या बहिणींच्या खात्यात 5,500 रुपये जमा केले जातील. बघा, रक्कम जमा होण्याचे हप्ते कसे असतील तर मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार रक्कम 3 हप्त्यांमध्ये जमा होईल. बघा, ऑक्टोबरचा दिवाळीपूर्वी आगाऊ हप्ता. दिवाळीपूर्वी बहिणींना आगाऊ रक्कम मिळेल. बघा, दिवाळीचा जो हप्ता आहे, ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला या ठिकाणी अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे. अजूनपर्यंत ऑक्टोबरचा हप्ता आलेला नाही आहे. महिला भगिनी वाट पाहत आहेत. आपण जर पाहिलं तर आज लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने तुम्हाला आज जो काय हप्ता आहे तो त्या ठिकाणी येऊ शकतो. कारण बघा, आपण जर पाहिलं असेल तर सरकारच्या तर्फे पण त्या ठिकाणी जोरदार तयारी सुरू झाली आहे. तुम्हाला ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो वाटप करण्यासाठीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. आणि हा जो काय हप्ता आहे तुम्हाला कधीही जमा होऊ शकतो. कधीही म्हणजे आज पण तुम्हाला पैसे जमा होऊ शकतात. त्याच्यामुळे ज्यांना पैसे जमा झालेत, बघा, लगेच तुम्हाला पैसे आले तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. आले नाही तर नाही लिहून पाठवायचं. पटापट सर्वांनी लिहून पाठवायचं. आज लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने तुम्हाला पैसे यायला पाहिजे. बघा, दिवाळी बोनस ओवाळणी. मुख्य दिवाळीच्या सणाच्या दिवशी अतिरिक्त लाभ. बघा, दिवाळीचा जो सण आहे त्याच्यानिमित्त तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे. नोव्हेंबरचा हप्ता, योजनेचा शेवटचा हप्ता. बघा, आपण जर पाहिलं तर नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो पण तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतो अशी शक्यता आपल्याला पाहायला मिळते. यामुळे बहिणींना एकूण 5,500 रुपये लाभ होईल, ज्यामुळे त्यांचा सण जो आहे तो अधिक आनंददायी होणार आहे. आता योजनेचा उद्देश काय? बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी असून यामध्ये महिलांना नियमित लाभ मिळणे आणि त्यांचा सण साजरा करण्याची सोय करणे यावर भर दिला जातो. नेहमीच तुम्हाला सणासुदीच्या काळातच पैसे येतात. ठीक आहे. आणि त्याच्यासोबतच महिला सक्षमीकरण, महिलांची जी काही निर्णय घेण्याची क्षमता आहे ती त्या ठिकाणी अधिक बळकट व्हावी याच्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. तर बघा, या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक पात्र बहिणीला आर्थिक सहाय्य मिळते, ज्यामुळे ती आपल्या कुटुंबासाठी सणाचा खर्च सहज करू शकते. पुढे बघा, पात्रता आणि आवश्यक अटी. योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. पहिलं महत्त्वाचं म्हणजे बहिणींनी सर्व 15 हप्ते नियमित जमा केलेले असणे आवश्यक आहे. KYC पूर्ण. बघा, आता KYC सुरू करण्यात आली आहे. KYC ही KYC तुम्हाला करायची आहे. KYC ज्या महिला करतील त्यांनाच यापुढे पैसे मिळतील. जर तुमची KYC झाली नसेल तर तुम्हाला बघा, ऑक्टोबरचा हप्ता अजून आलेला नाही आहे, पण नोव्हेंबरपासून कदाचित होऊ शकतं. नोव्हेंबरपासून तुम्हाला हप्ते येणार नाही आहेत, कारण जर तुमची KYC झालेली नसेल. त्याच्यामुळे KYC सर्वांनी पूर्ण करून घ्या. आत्ताच जी माहिती दिलेली आहे महिला व बालविकास विभागाकडून, त्यांच्या माहितीनुसार बघा, महिला व बालविकास विभागाची आलेली माहिती आहे त्यांच्यानुसार 4 ते 5 लाख महिला ज्या आहेत त्या महिला भगिनी दिवसाला KYC पूर्ण करत आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी KYC करून घ्या. जवळपास 1 कोटी महिलांची KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर ही जी काही KYC ती तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि दरवर्षी तुम्हाला KYC करावीच लागणार आहे. त्याच्यानंतर बघा, बँक खाते लिंक केलेलं असणं आवश्यक आहे. तुमचं बँक खातं तुमचं लिंक असलं पाहिजे तरच तुम्हाला पैसे येतील. त्याच्यानंतर बघा, आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांच्या नुसार आपण जर पाहिलं, बघा, ह्या ठिकाणी मिस्टेक आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मिस्टेक आहे. ठीक आहे. आता योजनेच्या अटी ठरवून महिलांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत, ज्यामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळता येईल. महिलांसाठी सणाचा आनंद. बघा, भाऊबीज आणि दिवाळीच्या शुभ अवसरावर हा लाभ बहिणींना दिला जाणार आहे. या योजनेमुळे बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होईल, तसेच सण साजरा करण्यासाठी आर्थिक आधार पण मिळेल. बघा, याच्यामुळे काय होणार आहे की बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद पण निर्माण होईल ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस, आणि बहिणींना सण पण साजरा करता येणार आहे. तर बघा, बहिणींसाठी हे विशेष आनंदाचे क्षण आहेत, कारण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. यामुळे बहिणी त्यांच्या कुटुंबासाठी सणाच्या खरेदीसाठी आणि इतर खर्चासाठी उपयोग करू शकतील. मुख्यमंत्री कार्यालयाने या योजनेची अंमलबजावणी सुनिश्चित केली आहे. या राज्यातील महिला आणि बालविकास विभागातर्फे बँकिंग विभाग आणि संबंधित तंत्रज्ञ यांच्यासह काम करून लाभ पात्र बहिणींना वेळेत मिळवून देण्याचे काम जे ते सुनिश्चित केले जात आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. आणि आजच तुम्हाला पैसे येऊ शकतात. ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.